काका विहिरीतच आहे. दादा काठी काढून द्या जी. बरोबर काठी आज पुन्हा पाणी आणायला लांबवर यावे लागते. हा पाण्याचा हंडा किती जड आहे. गावात कुणाकडेच नळ नाही. श्रावणी, अगं श्रावणी, हंडा उचलायला मदत कर ग. तुला पाणी आणायला किती उशीर झाला. मला शाळेला पण उशीर होत आहे. हो ग माझ्या मुली, आज पाणी आणायला खूप उशीर झाला. कारण मी गावाबाहेरच्या विहिरीवर गेली होती आणि त्यातल्या त्यात हा पाण्याचा हंडा सुद्धा फुटलेला होता. त्यामुळे खूप उशीर झाला. जेवण वगैरे केलं का? हो हो, आता मला शाळेत जायला उशीर होत आहे. बाय बाय. पाणी नसेल तर शेती कशी करायची आणि वरती पाणी सुद्धा वेळेवर पडत नाही. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आणि मुलांना सुद्धा कसे पोचावे. सुशीलाताई, अव सुशीलाताई घरी आहेत का? कोण होय? ग्रामसेवक होय का जी? हो हो, या या बसा. सुशीलाताई, तुम्हाला माहित आहे काय, सरकारने एक नवीन योजना आणली आहे. त्या योजनेचे नाव आहे जल जीवन मिशन. हा, जल जीवन मिशन म्हणजे काय जी? या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाचे पाणी मिळेल. खरंच का? हो हो, तुमच्या घराला लवकरच नळाचे पाणी मिळेल. आता मला लांबवर पाणी आणायला जावे लागणार नाही. तुम्हाला माहित आहे काय, पाणी असेल तर शेती खूप सुंदर होईल. हो हो, मला माहित आहे. जल जीवन मिशन मुळे तुम्हाला नळ मिळेल, त्यामुळे तुमचे उत्पादन वाढेल. आता तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. श्रावणी, अगं श्रावणी, नळाला पाणी आले, पाणी भरून घे. अगं आई, आज आपल्या नळाला पाणी आले म्हणून मला खूप आनंद झाला. आई, आज तुझा पाणी येण्याचा त्रास कमी झाला ग. हो ग, ते तसे पाणी वाया नको घालवूस पण. पाणी हे राष्ट्राची संपत्ती आहे. जल ही जीवन आहे. आता मला पाण्यामुळे कोणताच त्रास नाही होणार, कारण माझ्या शेतात पाणी आले आहे आणि माझी शेती हिरवीगार झाली आहे. धन्यवाद. जल जीवन मिशन.